पेपर क्रमांक आहे 46। उपस्थित मान्यवर, सन्माननीय परीक्षक वर्ग, माननीय गुरुजन आणि येथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, माझा विषय आहे मानवता व वैज्ञानिक दृष्टिकोन। या विषयावर माझे विचार मी तुमच्या समोर प्रतिपादन करणार आहे। भारत हा विविधतेने नटलेला देश आहे। युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधतेतून एकता या ब्रीदवाक्यातून आपला देश सर्व क्षेत्रामध्ये उच्च भरारी घेत आहे। याचे उत्तम उदाहरण म्हणजे चांद्रयान 3 आपण नुकतेच दक्षिण ध्रुवावर घेऊन गेलो। त्याचप्रमाणे आपण नुकतीच पाणबुडी लॉन्च केली। जगाने या गोष्टीचा धस्सा घेतला आहे की भारत देश एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढी प्रगती कसा काय करू शकतो। ह्याचे उत्तर म्हणजे भारताने स्वीकारलेला वैज्ञानिक दृष्टिकोन। भारत हा सुजलाम सुफलाम देश आहे। असंख्य हुशार तत्वज्ञानी शास्त्रज्ञ आपल्या भारत देशात वास्तव्य करत आहेत। आपला भारत देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो। तरुण वर्ग अधिक टॅलेंटेड आहे। तरुणांच्या बुद्धीचा वापर जर योग्य पद्धतीने केला तर आपला देश अधिक मजबूत व सफल व्हायला वेळ लागणार नाही। पूर्व भारतातील तरुण वर्ग अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशात जात होते, परंतु आता परदेशात जाण्याचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे। भारताने एवढी प्रगती केली, पण अजून सुद्धा भारतात अनेक ठिकाणी जसे की आदिवासी समाज, इतर काही मागासवर्गीय समाज, छोटे छोटे खेडेपाडे यांच्यामधून अजूनही अंधश्रद्धा संपलेली नाही। अंधश्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धा म्हणजे एखाद्या गोष्टीचा आंधळेपणाने केलेला स्वीकार म्हणजेच अंधश्रद्धा होय। जोपर्यंत आपल्या देशातून अंधश्रद्धा संपणार नाही तोपर्यंत आपल्या देशातील छोटे छोटे खेडेपाडे, इतर मागासवर्गीय वर्ग विकसित होणार नाही। आपल्या देशाने एवढी प्रगती केली, पण अजून सुद्धा आपला देश विकसनशील देश म्हणून ओळखला जातो। आपला देश विकसनशील देशहून विकसित देश तेव्हाच होईल जेव्हा आपल्या देशातून अंधश्रद्धा संपेल। आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले आहे की 2047 पर्यंत आपला देश विकसित भारत म्हणून ओळखला गेला पाहिजे। मित्रांनो, माणसाला स्वप्नात देखील वाटले नसेल की तो पक्षाप्रमाणे उडू शकेल, माशाप्रमाणे पोहू शकेल किंवा प्राण्याप्रमाणे पळू शकेल। हे केवळ शक्य झाले ते फक्त विज्ञानामुळेच। तरीही माणसाच्या मनात एकच प्रश्न गोंगावतो, विज्ञान शाप की वरदान? विज्ञानाचा योग्य वापर केला तर ते आपल्यासाठी वरदानच ठरते। विज्ञानामुळे मानवाचे जीवन अधिक सोपे झाले आहे। डॉक्टर व इंजिनियर यांनी विज्ञानाचा वापर करून आपापल्या क्षेत्रात खूप मोठी प्रगती केली आहे। भारताने संरक्षण क्षेत्रात क्षेपणास्त्रे, मिसाइल्स, पाणबुडी इत्यादी स्वतःच्या हिमतीवर म्हणजे मेक इन इंडिया या सिद्धांतावर तयार केलेले आहे। शेवटी एवढेच बोलावेसे वाटते, विज्ञानाची क्रांती, विज्ञानाची प्रगती, विज्ञानानेच नवा ध्यास आणि विज्ञानानेच होणार देशाचा विकास।